चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसात. अजय मयूर स्ट्रायकिंग एंडला नक्कीच चांगले शॉर्ट फंडिंग रिझनला हा फटका पाहायला मिळतो. एकदा कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 3 या आकड्यावरती आजचा दिवस नक्कीच यापुढील होणारी लढत असेल. डोके विपक्ष चिखलोली पाडा तर दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच सांगतात चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तेजस आतापर्यंत चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. ते मात्र फसवी गोलंदाजी. गलीमधून चेंडू खेळून काढलाय. अमित आहेत चेंडूवरती, चेंडू उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या अशाला बिग लॉस, बिग विकेट डाऊन. पुढचा चेंडू केतन कोणा टप्प्याचा चेंडू तितका चांगला फटका अलॉंग दी काफेट फटका सजवला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी आणखीन एक फलंदाज बाद. काय घडतंय मैदानामध्ये नक्कीच एक फलंदाज तंबूच्या आशयाला पाहायला मिळतात. 2 धावचीत झाले धावफलकावरती. धावा झाल्या तर फक्त आणि फक्त 1 2 3 4 5 6 धावा धावफलकावरती. कुणाल नवीन फलंदाज. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत गडी बाद झाले ते 3-2 गडी धावतीच्या स्वरूपात बाद झालेत आणि 1 गडी नक्की झेल बाद झालाय. बिग लॉस झाला त्यांचा, बिग लॉस. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. 6 या आकड्यावरती चांगली सुरुवात कोगाव टीमच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी लाईन आणि लेन तेजसच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला संपुष्टात येईल. पहिल्या षटक्या संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागतात त्या 6 धावा. 3 गड्यांच्या बदल्यात 6. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मागमध्ये प्रतीक. स्ट्रायकिंग फलंदाज आहे कुणाल. थोडंसं फास्ट घ्या कोगा टीम. यापुढे होणारी लढत असेल चिखलोली पाडा विपक्ष धोके. चांगला फटका अलॉंग दी कापड फटका सजवला जातो. यष्टीरक्षक चेंडूवरती येथील चेंडू गॅदर करतील, चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल.
सिंगल डबलने नक्कीच काही फरक पडणार नाही कोळगाव टीमला. कोळगाव टीमचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये तब्बल 60 धावा कुठून काढल्या आणि 61 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी नक्कीच कोळगाव टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडू माझा मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम झाला. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने धावफलक पुढे सरकते. धावफलकाला आकार येतोय. जर विचार केला तर पहिल्या सामन्यात या मॅचचा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 75 धावा कुठून काढल्या होत्या दैवले टीमने. आणि आता माझा संदेश आणि अक्षय म्हटलं नाहीये त्या टीम मध्ये कुठेतरी त्याची कमी जाणवते. श्रीगणेश दैवले टीमला. पुढचा चेंडू ऑन साइडला फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगायला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कोळगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 9 धावा. पुढचा चेंडू टप्प्याचा बॉल तितका चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवला जातोय. विजय आहे चेंडूवरती. चेंडू उचलतायत फेकतायत तोपर्यंत फेकी खराब पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो झाल्यात आणि तब्बल धावा मिळत आहेत त्या ओव्हर थ्रो पकडून 4 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. दोन्ही फलंदाजांनी धावून चांगली रनिंग 2 फलंदाजांच्या माध्यमातून. तर यापुढील होणारी लढत असेल डोके विपक्ष चिखलोली पाडा. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल या पण नाणेफेकीसाठी. धावा झाल्या धावफलकावरती त्या 13 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. सोळी चेंडू आहे. अवंत सोबत आणखीन एक धावफलकावरती ऍड केली जाईल. एकेका धावेने नक्कीच धावफलक पुढे सरकते. सिंगल डबलने अजूनही एक मोठा फटका पाहायला मिळत नाही. मिस टाइम आहे. स्वतःच्या फॉलो टू मध्ये चेंडू गॅदर करायचा होता मात्र गॅदर करता आला नाहीये. कठीण असतं अशा प्रकारचं झेल घेणं गोलंदाजाला. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या त्या 2. रन झालाय 61 रन झालाय. 16 धावा धावफलकावरती. चांगला फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड्स करले रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलतायत फेकतायत आणि आता मात्र धावचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होईल. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 17 धावा. बॉलर कोण आलाय? सिद्धेश गोलंदाजी मागवती. चांगला फटका नक्कीच पाहायला मिळतो. फलंदाजच्या माध्यमातून वाईडिश लॉंग ऑफला फटका सजवला गेला. 1 धावेचा अवधी होता. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 18 धावा धावफलकावरती. तुझा चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी. सोळी चेंडू आहे. अवांतर आहे
अवंत सोबत आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपदावर आहे. त्यामध्ये चांगला फटका 22 बॅट मधून मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक होते कमी पॉइंट रिझन मध्ये डीप मध्ये आणि चांगला झेल विजेच्या माध्यमातून कॅरी केला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हातावर लागेल दैवली टीमला. अनिकेत आला. अनिकेत नवीन बॅट्समन अनिकेत. इथे मात्र लाईन बाबी लागेल. खराब लाईन आहे चेंडूची. स्माईल चेंडू, आणखीन एक खराब चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. तर नाणेफेकीसाठी या चिखलोली पाडा विपक्ष ढोके टीम. शेवटचा पुकार. चांगला फटका नक्कीच दरम्यान रिझनला चेंडूला खेळून काढलाय. एकच धाव असेल या चेंडूवरची देखील. षटक क्रमांक 3 मागस्त आहे. या इनिंगचा जर विचार केला तर एक चौकार वगळता एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. 23 धावून काढले. 23 धावा फलकावरती. 23 4 रन धावून काढलेले. 21 धावा फलकावरती. स्वयं चेंडू. आता 22 झाले. तू झोपलेला ते पण बरोबर पुढचा चेंडू. बॅक टू द बॉल ऑफ फटका सजवला जातोय. लमन क्षेत्ररक्षक येथील चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत आणखीन एक धाव. आता 23 झालं ना. आता 23 झालं. 1 2 3 अजून आत्ताशी किती बॉल झाले? म्हणजे 4 बॉल अजून 2 बॉल आहेत. पुढचा चेंडू. टप्प्याचा बॉल तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. अविनाश आहे झेल खाली. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हाताला लागेल दैवली टीमला. दोन 2 रनांची पेनल्टी लावा दोन्ही टीम. नाणेफेकीसाठी आहे चिखलोली पाडा विपक्ष ढोके. बघा लास्ट कॉल असेल. अन्यथा मॅच 3 वर्षी खेळली आहे. इथे मात्र फलंदाज आणखीन एक बाद झालाय. धक्का क्रमांक लागलाय तो 7वा. रास धक्के लागले. विकेट गेला. कोण आउट झाला? निशांत बाद झालाय कसं काय रे? हिट विकेट. धावचीच्या स्वरूपात. तर बघा दोन्ही टीम साठी लास्ट कॉल असेल. ढोके आणि चिखलोली पाडा. तर नाणेफेकीसाठी या फास्ट. रन काढली का रे? नाही. कोण आले? वेदांत. नवीन फलंदाज वेदांत. इनॅट नंबर 9 साठी. अरे या ना या. डोका बॉलिंगला. अरे अविनाश शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी माग होते. स्वयं चेंडू आहे. तर नाणेफेकीचा गोल नक्कीच केला जाईल. चिखलोली पाडा विपक्ष ढोके. तर ढोके टीमचा कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल.
डोके विपक्ष चिखली पाडा. पहिल्या फेरीतील तिसरी लढत. तर डोके संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन संघाचा. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने धावफलक पुढे सरकते 25 या आकड्यावरती. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. दोन धाव्यांनी धावफलक पुढे सरकेल. 27 या आकड्यावरती जर विचार केला तर सर्व धावा आतापर्यंत धावून काढल्या ज्या खेळाडूंनी एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. अभिनाशचा हा चेंडू बीमार आहे. स्क्रूप दी विकेट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका सजवला गेला होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 1+2 अशा 3 धावा धावफलकावरती. आणि आता माझा फेटची संधी असेल. या संधीचा नक्की सोनं करावं लागेल या फलंदाजाला. फ्रेट आहे इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सजवला. भिरकावून दिलाय चेंडूला. आउट ऑफ द पार्क आलाय हा दमदार षटकार फलंदाजाच्या बॅट मधून. या इनिंग मधील पहिला षटकार नक्कीच पाहायला मिळाला. षटकाराच्या साने धावफलक पुढे सरकेल. 36 या आकड्यावरती नक्कीच एक फायटिंग टोटल आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बॅक टू द बॉल. फटका सजवला जातो. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल आणि तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जात आहे. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 4थ्या धावेसाठी फलंदाज बाद होईल. धावफलकावरती धावा झाल्या त्या 39 रन ऑन स्कोरबोर्ड. लास्ट विकेट आहे. लास्ट विकेट कोणाला कोण आलं? अरे झाल्या राज 8 झाल्या. अरे कुठे गेला? किती बॉल बाकी आहेत? एक्स डॉट. शेवटचा बॉल असेल ना? हा शेवटचा बॉल आहे. ट्रिपल एक्स काय अरे रन झाले 93. पुढचा चेंडू वाईड. पहिलं सत्र समाप्त झालं. धावफलकावरती धावा झाल्या त्या 39 धावा आणि 40 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी गावदेवी टीम कोळगाव टीमला. दुसरं सत्र
सामन्याला होते सुरुवात. बॉलर टाक. पहिलाच बॉल मात्र फटका दमदार आहे. बेसबॉल हिट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट 6. पहिला चेंडूवरती पहिला सिक्सर आलाय. या दरम्यानचा अजून एक चांगला फटका आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचा हा षटकार दुसरा. धावसंख्या 12. 40 धावेची गरज आहे आणि पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 षटकार येत असताना जबरदस्त सुरुवात. दरम्यानचा एक आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो. आता मात्र नक्कीच इथनं विकेट येऊ शकली असती, मात्र ओव्हरथ्रो होतोय आणि 10 इथनं मिळणार एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावरती. विजयासाठी 40 धावेची गरज आहे कुलगाव टीमला या मॅच मध्ये. देवली संघानं पहिल्या इनिंग मध्ये 39 बनवल्या आणि की देवली टीमचे पूर्ण खेळाडू उपस्थित नाही आहेत. पहिल्या मॅच मध्ये सर्व खेळाडू उपस्थित होते, मात्र जॉब असल्या कारणानं प्रत्येकी मॅच मध्ये त्यांची उपस्थिती असेल तसं नाहीये. या दरम्यानचा चांगला चेंडू आला. डॉट बॉल. अशीच काय बॉलिंग करावी लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आहेत. मोहनचं पहिलं षटक आहे. तेजस आणि मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. चांगला चेंडू. फुलर लेनचा बॉटमाचा सुंदर वापर. ऑन ट्रायचा हा फटका. तिकडे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत पुन्हा एकदा ओव्हरथ्रो आणि इथल्या 2 धावा मिळतील. खराब क्रिकेट देहवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 15 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. सुंदर आहे. अजून एक चांगला चेंडू. फुलर लेनचा डायरेक्ट हिटची गरज आहे आणि प्रयत्न तर मात्र या दरम्यान नक्कीच केला आणि डायरेक्ट हिट देखील झाल्या. फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना कुलगाव टीमला तेजस बाद. दरम्यानचा हा चांगला चेंडू. मयूर आलेत बॉलिंग मार्कवरती. एक सिंगल इथं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 16 आकड्यावरती. विजयासाठी या मॅच मध्ये 40 धावसंख्याचा पाठलाग करायचा आहे कुळगाव संघाला. 24 धावेची अजूनही गरज. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिद्धेश साकिंग इनला. दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो फुलर लेनचा. तेवढ्याच वेगानं एक धावीतनं कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 17 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 23 धावेची अजूनही गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. एखादा विकेट आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. फटका चांगला आहे. ट्रस्ट टाकला खेळत ऑन साईडला फक्त दिशा दिली. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली. मग चेंडू शोधून फेक करेपर्यंत वेगानं या 2 धावा कंप्लीट करत असताना आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 19 बोट 19 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत.
ठीक आहे ब्रो. हनुमान ढोके संघानं टॉस जिंकून बॅटिंग घेतली. चांगला चेंडू, भरपूर सुंदर चेंडू. मयूर मात्र चांगली बॉलिंग करत असताना 21 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. एकूण संघाची धावसंख्या झाली 19. 14 बॉल 21 14 नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका तर चांगला आहे. कॅप मध्ये खेळले तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. प्रयत्न त्यांना चांगला गेला मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पुढील चेंडू. यावेळेचा हा फुल टॉस आहे. फटकावेत खेळलेत. टायमिंग तर झालं नाहीये. झेलची संधी होती मात्र झेल देखील ड्रॉप झाला. भरपूर चुका दरम्यान श्री गणेश क्रिकेट संघ देवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मैदानात मध्ये 2 धावा आहेत ना अजून मिळतील कुळगाव संघाला. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 25. 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही विजयासाठी 15 धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 7.5 बॉलिंग मार्क वरती फटका हवेत खेळले. चेंडू पुन्हा एकदा भरपूर उंच गेलाय. तिकडे फिल्डर आहेत उपस्थित. आता मात्र चूक होणार नाही. अप्रतिम झेलांनी फलंदाज फेल. अवी आलेत नवीन फलंदाज मैदानात मध्ये. पहिला माझा मॅन ऑफ द मॅच 28 धावांची इनिंग आपल्या टीमसाठी त्यांनी खेळली होती. बाहुबली क्रिकेटर. भरपूर नक्कीच चांगले चांगले शॉट आपण त्याच्या नक्कीच पहिल्या मॅच मध्ये बघितले होते. या दरम्यानचा हा चेंडू ऑफ स्टिक वरती भरपूर सुंदर आहे. या दरम्यान अशी काही बॉलिंग केली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. कारण का अजून जर विचार केला तर 15 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. 10-15चं इक्वेशन. यावेळेचा हा फटका चांगला ऑनसाइडला टर्न केलाय. तिथे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत वेगानं ही मात्र दुसरी धाव कंप्लीट केली आहे. कॉमेंटरला बसले. षटकातील पुढील चेंडू. यावेळेचा नक्कीच चांगला चेंडू ऑनसाइडला. अजून एक सुंदर फटका आहे. तिकडे डीप मध्ये पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. चेंडू शोधून फेक करतील. त्या दरम्यान 2 धावा आहेत ना मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोरबोर्ड
एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 29 29 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटकाचा चांगला आहे. बाहुबलीचा हा क्लास आहे. लॉंग 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 बिग वे. अवी बोईलचा क्लास आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार दमदार दे दनादन हा षटकार. ते असे ते मोजायला पाहिजे होते तुमच्याकडे. ते सिक्स मोजतात नाही का? मीटर का आहे ना हे का अरे मला लावू का इथे मशीन? ग्रेट शॉट अवी बोईज. चक्का मोजायची मशीन. आदरम्यानचा आता त्या चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. येत असताना डॉट. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 35 धावा. अजून 5 धावेची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. पाच धावेची गरज आहे. फटका चांगला इनसाइड आउटचा. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शिरतून फेक करतील तोपर्यंत वेगानं दुसरी देखील धाव कंप्लीट झालेली आहे. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 2 धावा आहेत मिळतील. 3 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा बनवायच्या 3. शिकलेली पण आपण देखील रेडी राहायचं. लगेचच आपल्याला फिल्डिंग साठी रेडी राहायचं आहे. कारण का जयनुमान क्रिकेट संघ डोके प्रथम बॅटिंग करणार. त्याने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. 3 धावेची गरज आहे. फिल्डिंग मध्ये नक्कीच थोडंसं बदल चेंजेस करत असताना काही फिल्डर आपल्याला क्लोज पाहायला मिळतात. एखादी विकेट किंवा डॉट चेंडू मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. पहिला चेंडू यावेळेचा फटका चांगला. बॅक टू द बॉल खेळत व्ही शेप मध्ये चांगला शॉट. इथे थोडीशी खराब फिल्डिंग देखील झाली आहे. चेंडू शोधून फेक करतील तोपर्यंत धावा मिळेल 1. आता मात्र फक्त एका धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक 4. आणि विजयाच्या दरम्यान ही एक धाव येत असताना अभिनंदन कुळगाव संघ आणि हार्ड लक श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली. आपण लगेच जाऊया मॅचचा मन ऑफ द मॅच. तर चला चिखलोलीपाडा संघ आपण अजिबात वेळ न घेता लवकरात लवकर आपल्याला आता माझ्या फिल्डिंग लावून घ्यायची आणि या दोघे टीम आपण आपल्या लवकरात लवकर सलामीवीर फलंदाज पाठवा. आपण खेळाडू कक्षामध्ये लगेच बसून जायचं. चेंडू जमा करा लगेच. चला मॅच बॉल जमा करायचा आपण लगेचच.